आम्ही आता इथे नाश्त्यासाठी थांबलो होतो या हॉटेलमध्ये। सुंदर नाश्ता होता, पराठेच खाल्लेत, वेगळी टेस्ट होती थोडा। जसे 4-5 दिवसापासून जे काही पराठे खातो त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळीच टेस्ट होती। जसं जसं आपण स्टेट चेंज जसं जसं आपण जिल्हा चेंज करतो तसे खाण्याच्या टेस्टमध्ये पण फरक पडतो आहे। एक जवळजवळ आता 1 तासाचा ब्रेक पण झाला, स्ट्रेच पण केलं आहे, थोडं फ्रेश पण झालो आहे। आता आपण आजचा डेस्टिनेशन जसं धुळा ठेवलं आहे, धुळा इथून जवळजवळ अजून 500 किलोमीटर आहे। तर एस्टिमेटेड टाईम आपण रात्री 9चा आहे। तर आता आपण पुन्हा डाय आपली कंटिन्यू करतो आहे धुळ्याकडची। नमस्कार मित्रांनो, आता आपण इंदोरपासून 20 किलोमीटर आहे टी ब्रेकसाठी। तिथून आपण आता जस्ट सांगू शकतो, माझ्याशी डिस्कस झालं की इथून 600 किलोमीटरच फक्त मुंबई आहे। तर अजूनपर्यंत नाही केली नाईटची, म्हणजे नाईट इन द सेन्स रात्री 11च्या नंतर 12च्या नंतर असं। तर आज एक स्ट्रेच करायचा विचार चालू आहे। अजून इथून धुळे 290 किलोमीटर बाकी आहे। आता आता विचार चालला आहे की धुळ्यापर्यंत एक पोचायचा तिथून अंदाज घेऊया किती वेळ लागतो आणि तिथून एक नाईटसाठी एक शेवटची एक नाईट स्ट्रेच करतो। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। तर एक ॲडव्हेंचरमध्ये ॲडव्हेंचर म्हणून आम्ही काल रात्री ज्या ठिकाणी डिनरसाठी थांबलो होतो, जेवणासाठी थांबलो होतो, तिथेच जे बाज असतात किंवा खाट म्हणतात ते खाट लावलेल्या होत्या। तर आम्ही हॉटेलमध्ये एंट्री करता, म्हणजे ढाब्यामध्ये एंट्री करताच केल्याच ज्या हॉटेलचे जे मालक होते त्यांनी आम्हाला सांगितलंच, तर तुम्हाला आराम करायचा असेल तर तुम्ही ह्या खाटेंवर झोपू शकता। त्यांनी जेव्हापासून ही गोष्ट बोलले तेव्हापासून माझ्या डोक्यात ती गोष्ट चालायला लागली की असं नाही आहे की हॉटेलमध्ये पैसे देऊन राहू शकत नाही, पण एक एक्सपिरियन्स घ्यायचा होता। ढाब्यावर माणसं कशी झोपतात, काय सिच्युएशन असते, काय गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात। तर आम्ही कालची जी रात्र आहे, म्हणजे आता म्हणजे जवळजवळ 11 वाजल्यापासून ते आता सकाळी 4-4:30पर्यंत आम्ही तिथेच तिथल्या खाटेंवरच शुभम आणि मी झोपलो। एक मस्त अनुभव होता लाईफमध्ये, पहिल्यांदा असं कधी ढाब्यावर असं खाटेवर झोपलेलो, ते पण एकदम ओपनमध्ये। ॲक्च्युली ऑब्वियसली थंडी भरपूर कमी आहे UP किंवा MPच्या जर कम्पेअर केलं तर।